वन महाराष्ट्र। केज शहरापासून जवळच असलेल्या ढाकेफळ शिवारामध्ये हॉटेल दाजिबाची नुकतीच सुरुवात झालेली आहे। धारूर तालुक्यातील डोंगर भागातील हनुमंत गवळी आणि शंकर गवळी या दोन्ही भावांनी हे ढवारा हॉटेल चालू करून अगदी महिना देखील झालेला नाही, तर या हॉटेलला ग्राहकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपली पसंती दर्शवलेली दिसते आहे। डोंगरातील बोकडाचे मटण, गावरान भाकरी, गावरान चिकन आणि चुलीवरचा स्वयंपाक तसेच घरगुती मसाले यामुळे जेवणाला वेगळी चव येत आहे। दिवसेंदिवस या हॉटेलचे ग्राहक वाढतच चाललेले आहेत। केज अंबेजोगाई या महामार्गावर पाण्याच्या टाकीजवळ ढाकेफळ शिवारामध्ये असलेलं हे हॉटेल अत्यंत लोकप्रिय झालेलं आहे। या हॉटेलमध्ये जेवण करणारा माणूस पुन्हा आवर्जून याच ठिकाणी जेवायला येत आहे। डोंगरातील बोकडाचे मटण, गावरान भाकरी आणि गावरान कोंबडीचे चिकन थाळी खाण्यासाठी ग्राहकांचा मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून हनुमंत गवळी पाटील यांनी समाधान व्यक्त करून पुढील काळात देखील अशीच मेजवानी देऊन ग्राहकांची खुशी आपण कायम टिकवणार असल्याचे सांगतात। अगदी स्वतःच मटणाची थाळी आणि चिकनची थाळी बनवणारे हनुमंत गवळी याबाबत बोलताना काय सांगतात पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। हॉटेल दाजिबाचे आपण संचालक आहात। हां. तुम्ही दोन्ही भावांनी म्हणजे गवळी बंधूंनी हे हॉटेल सुरू केलं आहे, हॉटेल दाजिबा। बरोबर. काय सांगाल मग किती दिवस झाले, सुरुवात कशी झाली आणि आजची काय परिस्थिती नेमकी? नाही, सुरुवातीला थोडा आम्हाला त्रास झाला, कारण आमचं गाव धारूरच्या खाली ढगेवाडी बरं। आणि इकडं आपण जे सुरुवात करायचं म्हणजे इकडं थोडासा पण काय नाही, इकडले लोक बी नंबर 1 आहेत। आणि आपलं जे चालू केलं ते आपण सगळे जी गावरान कोंबडा आणि गावरान बाजरीची भाकर, म्हणजे आपल्या बालाघाटमध्येच गावरान बाजरी भेटते ओरिजिनल। हां हां गावरान नावाला गावरान कुंकट भेट, जी आपल्या बालाघाटची जी गावरान बाजरी, तीच गावरान बाजरीची भाकरी पण आपण इथं देतो। आणि तेच गावरान चिकन आणि गावरान बकरं हे आपलं डोंगरातच माला मसाला जे आणून येतो आपण बनवून देतो। हॉटेल दाजिबाचं किचन कसं आहे नेमकं, काय काय म्हणजे काय काय बनतं तिथं आज? हॉटेल दाजिबाच्या किचनमध्ये आज आपली मटण थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी आणि अंडा कढी थाळी, बरं। असं थाळी प्रकारे दररोज आपण जेवण देतो। सगळ्यात चांगलं जेवण मिळावं यासाठी आपण काय प्रयत्न करता? सगळ्यात चांगलं जेवण मिळावं ह्यासाठी आपण भाकरीला एक तीळ लावतो। बरं। भाकरीला तीळ लावतो आणि जी बाजरीची आपली गावरान असल्यामुळं आज की त्याला चव वाढते। साधारणतः आता किती ग्राहक आहे, म्हणजे पहिल्या 20 दिवसामध्ये नेमका काय अनुभव आला आता, म्हणजे नेमकी ग्राहक संख्या वाढते आहे की नाही, आम्ही ऐकलंय करतो। तर साधारणतः दररोज सुद्धा किती ग्राहक होईल आता? गिऱ्हाईक तरी आपले ह्या 8 दिवसात दुप्पट संख्या वाढली। दुप्पट वाढली। ज्या वेळेला इथं ग्राहक येतात म्हणजे पहिल्यांदा आणि जेव्हा जेवण करतात तुम्ही निश्चितपणाने विचारता काय वाटतं नेमकं, काय वाटतं? तर काय अनुभव काय असतो नेमका? गिऱ्हाईकाचा असा भास होतो की एकदा तो जेवून गेला, अच्छा, तो परत दुसऱ्या हॉटेलला जेवतच नाही, जेवत नाही। बरं ते एक जेवून गेला की दुसरे 4 वेळेत होतो। बरं। मग सध्या तुमचे रेट काय आहेत नेमके, कारण काय असतं की बऱ्याच वेळेला भाव हे सुद्धा खूप महत्त्वाचं बरोबर असतं। आहे। बोला। आपल्या मटण थाळीचा भाव आहे 250 रुपये, अच्छा, आणि चिकन थाळी आणि अंडा कढी ह्या 250 रुपयामध्ये, अच्छा, आणि मच्छी थाळी 300 रुपयाला। जे सगळं उपलब्ध आहे हा, आपल्याकडे? सगळं उपलब्ध आहे। केज शहराच्या बाहेर पडलं की जो सोनीजवळ जो फाटा आहे त्या थोडं पुढं आलं की अगदी ढाकेफळ शिवार म्हणजे अंबाजोगाई रोडला हॉटेल दाजिबा या हॉटेलची नुकतीच सुरुवात झाली आहे। आणि अवघ्या एक 20 दिवसामध्ये या हॉटेलच्या चवीबद्दल, या हॉटेलमध्ये जे काही बनतं मटण, त्या मटणाच्या चवीबद्दल अगदी सर्वत्र चर्चा आहे, कारण एकदा खाल्लेली व्यक्ती परत परत येते। अगदी या हॉटेल दाजिबाचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे, का इथं ग्राहकांचा ओढा वाढत आहे? अगदी सकाळी 10 वाजल्यापासून ते अगदी सायंकाळी अगदी उशिरापर्यंत या ठिकाणी अगदी ग्राहकांची तोबा गर्दी असते। तर या हॉटेलचे जे संचालक आहेत गवळी पाटील हे आपल्यासमोर आहेत। हॉटेल दाजिबाचं नुकतंच तुम्ही सुरुवात केली आहे, उद्घाटन झालेलं आहे, आणि पाहता पाहता अगदी या हॉटेलचं एक नाव चर्चेत आहे। काय सांगाल नेमकं की सुरुवात कशी झाली, नेमकी काय नेमकी संकल्पना होती ते सांगा।
सुरुवात म्हणजे आपण हॉटेलला जे प्युअर समजा गावरान बकरे किंवा कोंबड्या हे सगळं आपण डोंगरातलं एकदम गावरान आणतो. बाजरीसुद्धा प्युअर गावरान असते. मसाले पण आपण घरगुतीच बनवतो. त्यामुळं ह्या जेवणाला असं म्हणजे एक चव वेगळीच येते. आपण बघतो की मांसाहारी खाण्यासाठी मटण खाण्यासाठी या ठिकाणी अनेक पर्याय आहेत खरं तर, आहे अनेक हॉटेल्स आहेत, परंतु या ठिकाणी हॉटेल दाजिबा यालाच लोकांची पसंती काय मिळते नेमकी? काय इतरांपेक्षा वेगळं काय आहे नेमकं? इतरांपेक्षा वेगळं म्हणजे आपण सगळं जे बाजरी किंवा मसाले जे आहेत ते पूर्ण घरगुती आणि एकदम गावरान वापरतो. अच्छा, त्यामुळे आपलं म्हणजे भाजी वगैरे हे सगळे एकदम असं गिरायकाला परत परत खाण्यासारखी अशी इच्छा होती. हॉटेल दाजिबामध्ये या ठिकाणी तुम्ही सांगितलं की गावरान तडका आहे खरं तर. अगदी इथले तुमचे जे काही कोंबडे आहेत ते गावरान आहेत, अगदी बाजरीची भाकर ती गावरान आहे, तीळ लावलेली नाही का? तीळ लावले. त्याचबरोबर स्वतः तुम्ही मटण बनवता. आम्ही काय नेमकी पद्धत कशी आहे नेमकी की जेणेकरून असं वाटतं की लोकांना हे पुन्हा पुन्हा खावं असं? म्हणजे ते सगळं पदार्थ जे आहेत ते सगळे गावरान असल्यामुळे आणि आपण सगळं पूर्ण चुलीवर बनवतो. गॅस म्हणजे यूज करत नाहीत. अच्छा, आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे काय की एक बनवणारा स्वतः असल्यामुळे थोडा अनुभव स्वतः आणि तुम्ही आचार्य आहात? स्वतः बनवतो आम्ही. पाहिलं आपण की हे स्वतः मालक आचार्य आहेत, कारण मी तो स्वतः बघितलं की असं मालक आहे असा रुबाब नाही, तर अगदी सगळ्याच भूमिका ते बजावतात. अगदी मटण करण्यापासून ग्राहकाकडे लक्ष देणं, काय हवं काय नको, अगदी ही लीनता फार कमी दिसते खरं तर म्हणजे लोकांमध्ये. कारण मी माझा उद्योग म्हणलं की मी हलणार नाही, काही भूमिका असते, मी लोकांकडनं काम करून घेईन. यांच्याकडं अशी पद्धत आहे की हे स्वतः काम करतात, स्वतः राबतात आणि स्वच्छता आपल्या हॉटेलची राहिली पाहिजे यासाठी त्यांचं वैयक्तिक लक्ष असतं. कारण एक मला विचारायचं वाटतं की बऱ्याच वेळा गुणवत्ता असते पण स्वच्छता नसते, कधी स्वच्छता असते तर गुणवत्ता नसते. परंतु हॉटेल दाजिबा हे तुमचं जे आहे या ठिकाणी स्वच्छताही आहे आणि गुणवत्ताही आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी मेंटेन करण्यासाठी काय करता नेमकं? त्याच्यासाठी आपण काय एक तर पहिली गोष्ट शांत राहिलं पाहिजे. सर्वांना शांत बोलणे किंवा त्यांचं काय आपल्याकडून सेवा करून घ्यायची अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण पूर्ण करण्याचं आपलं काम आहे. या ठिकाणी मी पाहिले की वेगवेगळे टेबल आहेत, अगदी आहेत. कुठलीही व्यक्ती आली तर त्याला सोयीनुसार बसता यावं याची सोय केलेली आहे. आहे. तर काय कसं नेमकं याचं पूर्णपणे? म्हणजे आता विषय काय, लोक म्हणजे बाहेर जेवण्यासाठी एन्जॉयसाठी जे येतात अच्छा, तर त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आपण की म्हणजे नाराज नाही झालं पाहिजे कस्टमर. त्यांना सगळं असं एकदम हे वाटलं पाहिजे की आपण जेवण करून गेलो पण एकदम फ्रेश वाटलं पाहिजे की त्यांना आपण जेवण केलं तरी ते आपले की म्हणजे काय बरं वाटलं पाहिजे. धारूर तालुक्यातलं तुमचं गाव करतं ढगेवाडी, डोंगराचं गाव आहे. मग डोंगरात ना इकडं काय यावं असं वाटलं? म्हणजे एक सांगतो की कुठलाही उद्योग करताना धाडस लागतं आणि स्वतःवर विश्वास लागतो. तर तुम्हाला हा विश्वास होता का की आता आपण गाव सोडतोय, आपण उद्योग करतोय, आपण उद्योजक होलोय तर आपलं यश मिळेल किंवा काय होईल असं, म्हणजे किंतुपर्यंत होतं का असं? नाही तसं का नाही, मला 100% विश्वास होता की कारण का मी वैयक्तिक सगळं बनवत असल्यामुळं मला माहिती असल्यामुळं मला 100% माहिती होती. कारण का गिरायकाला काय लागतं हे मला माहीत असल्यामुळं मला एक 100% आत्मविश्वास होता की कुठलीही आपण गोष्ट बनवणे म्हणजे खरं तर कला असते हां. नाही का? ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं खरं तर. हां. तर मटण हे जे तुम्ही बनवता आज हां. नाही का, हां. तर हे चुलीवरलं मटण आहे. चुलीवर तर हे मटण सुरुवातीला केव्हा बनवलं आणि केव्हा कळालं तुम्हाला की तुमच्या हाताला चव आहे? म्हणजे लोकांनी सांगितलं का तुम्हाला वाटलं? नाही, मी जवळपास 4-5 वर्षे अगोदर आपल्या घरी पण असं बाहेर कार्यक्रमात पण असं आणि हॉटेलला पण मी बऱ्याच जागेवर काम केलेलं. काम केलंय, हां, कामाची कधी लाज बाळगली लाज नाही, बरं. कामाची कधी लाज नाही. आणि ते बनवल्याच्या नंतर मला म्हणजे माझा एक आत्मविश्वास होता की आपण हे करू शकतो. म्हणजे मटण बनवायला कोणी शिकवलं का तुम्ही स्वतःहून नाही, शिकला? स्वतः काय कुठल्या गोष्टी केल्या की तुम्हाला वाटलं की अरे या पद्धतीने केलं म्हणजे आपलं चांगलं बनेल? नाही, आपण हे स्वतःच ती मी बाधी म्हणजे एक ते माझ्या मनातूनच ती कला होती. अच्छा, हां. आता जेव्हा तुमच्या हातचं मटण बनतं चवीचं अगदी, तर लोक सांगतात की नंबर 1 आहे किंवा कडा लांब पुढे जायची गरज नाही. पहिले ज्या हॉटेलचे नाव झाले होते की आता इथं गेल्यानं चांगलं मिळते, आता लोक म्हणतात की आता इथंच म्हणजे हॉटेल दाजिबामध्ये गवळी पाटला आणि बनवलेलं जे हॉटेल मटण आहे ते सगळ्यात बेस्ट आहे. ज्यावेळेला असे भारी कमेंट मिळतात काय वाटतं नेमकं? काय नाही, चांगलं वाटतं, उलटं वाटतं अजून आपण ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं करावं. पण म्हणजे असं गिरायकाला हे झालं पाहिजे. सगळ्या लोकांना या ठिकाणी अगदी खायचं असते आणि त्यातल्या त्यात जे काही लोक मांसाहारी आहेत ज्यांना की मटण खायचं असतं, अगदी खरं तर पैसा किती लागतो याकडे कोणी बघत नाही.
परंतु त्या जे खातो त्याला चव पाहिजे चव. आणि ते जर चवीचं असेल तर लोक चवीने खातात मग. हां. आणि मग या ठिकाणी नाव होत जातं, कारण नाव ही विनाकारण होत नाही. तर तुमची सर्व्हिस चांगली पाहिजे, तुमचा स्वभाव चांगला पाहिजे, तुमचं व्यवस्थापन, स्वच्छता आणि माफक दरसुद्धा. काय सांगाल नेमकं की इतर ठिकाणी मिळणारे जे काही मटण आहेत, त्या डिशेस आहेत, तिथले भाव आणि इथले भाव काय फरक आहे? आपले 250 रुपयाला अनलिमिटेड मटनचं जेवण, चिकनचं 150, मच्छी थाळी 250ला आपण असे रेट ठेवले आहेत. तर त्याच्यामध्ये एक असा विषय आहे की गिरायकाला आपल्याला एक चांगली सेवा द्यायची म्हणजे काय की एक सगळं पैसे कमवायचे जर असेल तर 2 रुपयेच कमवायचे, पण गिरायकाला आपण फसवून नाही कमवायचे. जोडून यात उत्तम व्यवहार. जर इथून गिरायक पैसे कमवायचे आहेत पण परंतु चांगल्या मार्गाने आणि दुसरी गोष्ट गिरायकाला आपण जे बोललो तेच भेटलं पाहिजे. आज हॉटेल दाजिबा या ठिकाणी आज काय काय मिळतात, कुठल्या डिश आहेत? आता अवेलेबल सध्या आपल्याकडे 3च आहे. अच्छा. नंतर पुढं अजून काही भेटतील. या ठिकाणी तुम्ही तीळ लावलेली जी बाजरीची भाकर आहे हा. ती इथं उपलब्ध आहे खरं तर. हा, आणि पुन्हा ती बाजरी एकदम अशी म्हणजे 100% गावरान बाजरी, गावरान बाजरी. 100%. मग ज्या वेळेला हे सगळं प्युअर द्यायचं आहे आपल्याला, त्यावेळेला निश्चितपणे थोडा नफा कमी राहतो नाही का? हा चालतं, पण गिरायक खुश होतं ना. गिरायक खुश होतं. हा. म्हणजे स्वतः खुश कमी व्हायचं, हा. परंतु ग्राहकाला जास्त खुश हा. करायचं. भविष्यातली काय प्लॅनिंग आहे नेमकी? भविष्याला काय नाही, बस हीच सेवा करायची गिरायकाची. आणखी चांगली करायची. आणखी चांगली करायची. म्हणजे मला एक विचारावं वाटतं की 20 दिवसामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे जम बसवलाय, तर आणखी पुढच्या काळामध्ये आणखी काय करणार आहात नेमकं? आणखी काय कुठल्या गोष्टी वाढवायच्या आता? आणखी हेच गिरायकाला म्हणजे कस्टमरला आल्याच्या नंतर बसण्यासाठी एक चांगली व्यवस्था अजून बनवायची आहे. त्याच्यानंतर एक आपले हॉटेलची समजा जे मेन पॉवर वाढवणार आपण अजून त्यांची म्हणजे गिरायकाला सर्व्हिस वगैरे सगळं चांगलं जेवण त्याची आपल्याला वाढ करायची. निश्चित. हां.